पित्ताशयामध्ये खडे आहेत पण त्रास नाही आहे, मग ऑपरेशन कशाला? हा प्रश्न मला ओपीडीमध्ये रोज विचारला जातो आणि बऱ्याच वेळा उत्तर खरंही असतं, काही घाई नाही. पण काही ठराविक लोकांमध्ये हे उत्तर धोकादायक ठरू शकतं. कारण भारत ह्या जगातला सर्वाधिक जास्त पित्ताशयाच्या कॅन्सर असलेल्या देशांपैकी एक आहे आणि त्यातले बहुतेक रुग्ण हे वर्षानुवर्ष खडे पडून असलेले असतात. आज मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगतो, कुठल्या खड्याकडे दुर्लक्ष केले तर चालतं, कुठले खडे वेळेत काढणं गरजेचं आहे. हा फरक जर तुम्हाला समजला तर तुम्ही घाबरणार नाहीत आणि गाफीलही राहणार नाहीत. पित्ताशय म्हणजे यकृताच्या खालची एक छोटी पिशवी. ती पित्त साठवते आणि जेवणानंतर आतड्यांमध्ये सोडते. पित्तातले घटक हे युजुअली कोलेस्ट्रॉल आणि पिगमेंट्स असतात. हे जर घट्ट झाले तर त्याच्यापासून खडे बनतात. आता महत्त्वाची आकडेवारी अशी की खडे असलेल्या जवळपास 80% पेशंट्समध्ये काहीही त्रास होत नाही. म्हणजे प्रत्येक सोनोग्राफी रिपोर्ट म्हणजे ऑपरेशनचं तिकीट आहे असं नाही. मी स्वतः GI सर्जन असूनही हे अगदी स्पष्ट सांगतो. पण उरलेल्या 20% पेशंट्समध्ये आणि कॅन्सरच्या धोका असणाऱ्यांमध्ये कोण कोण येतं ते बघूया. आता आपण थोडंसं कॅन्सर आणि खड्याचं नातं काय आहे ते बघू. खडा हा स्वतः कधीच कॅन्सर करत नाही, पण खडा वर्षानुवर्ष जेव्हा पित्ताशयाच्या भिंतीला घासत राहतो किंवा इरिटेट करतो तेव्हा सततची सूज किंवा क्रोनिक इन्फ्लमेशन हे होत राहतं. ही दीर्घकाळाची सूज जेव्हा असते तेव्हा तिथल्या पेशींमध्ये बदल घडतो आणि काही लोकांमध्ये बऱ्याच वर्षानंतर त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतं. आता जर आपण जॉग्राफिकल डेटा बघितला तर इथे भारताचं वेगळेपण तुम्हाला लक्षात येईल की जगात पित्ताशयाचा कॅन्सर तसा दुर्मिळ म्हणजे अनकॉमन आहे, पण भारतामध्ये उत्तर भारतात एस्पेशली गंगेच्या पट्ट्यामध्ये म्हणजे जिथनं गंगा नदी वाहते त्या पट्ट्यामध्ये ह्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. आता महाराष्ट्राचं बोलायला झालं तर प्रमाण हे उत्तर भारतापेक्षा कमी आहे, पण शून्य नाही आहे. आणि अनफॉर्च्युनेटली हा कॅन्सर जर उशिरा सापडला तर हा सगळ्यात डिफिकल्ट कॅन्सरपैकी एक आहे. कारण सुरुवातीला ह्या कॅन्सरचं लक्षण आपल्याला मिळत नाही. बऱ्याचदा गॅस किंवा ॲसिडिटीसारखे सिम्पटम वाटतात आणि ॲडव्हान्स स्टेजमध्ये किमोथेरपी, रेडिएशन ह्याचाही पर्याय आपल्याकडे उपलब्ध नसतो. म्हणूनच खरा प्रश्न हा की खडे काढायचे की नाही, तर माझे खडे हाय रिस्क आहेत का हा प्रश्न, आणि मी तुम्हाला त्या हाय रिस्क खड्यांबद्दल सांगतो. पहिला हाय रिस्क फॅक्टर, खड्यांचा आकार. युजुअली 3 सेंटीमीटरपेक्षा मोठा जर खडा असेल तर तो खडा धोकादायक आहे. लहान खडे त्रास जास्त देतात, जसं की नळीमध्ये अडकतात, पण कॅन्सरचा धोका होण्याची शक्यता ही मोठ्या खड्यांशी जोडलेली असते. त्यामुळे लिटरेचर क्लिअरली सांगतं की 3 सेंटीमीटरपेक्षा मोठा खडा असेल तर तुमचा धोका बऱ्याच पटींनी वाढलेला असतो. त्यामुळे तुमचा सोनोग्राफी रिपोर्टवर खड्याची साईज लिहिलेली आहे जर केली असेल तर आजच बघा. दुसरं, पित्ताशयाची भिंत जाड होणे. सोनोग्राफी वॉलमध्ये हे लिहिलेलं असतं. विशेषतः इरेग्युलॅरिटी म्हणजे असमान पद्धतीनं जर पित्ताशयाची वॉल जाड झालेली असेल तर हे क्रोनिक इन्फ्लमेशन किंवा सुजेचं लक्षण असू शकतं. क्वचित केसेसमध्ये सुरुवातीच्या बदलाचं लक्षण असू शकतं आणि अशा केसेसमध्ये आपण पुढची तपासणी म्हणजे CT स्कॅन किंवा MRI स्कॅन करणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट, एक पर्टिक्युलर कंडिशन म्हणजे त्याला आपण पोर्सेलिन गॉल ब्लॅडर असं म्हणतो. मराठीत सोप्या भाषेत सांगायचं तर चुन्यासारखी भिंत त्या गॉल ब्लॅडरची होते. म्हणजे काय होतं, भिंतीमध्ये कॅल्शियम साठून पित्ताशयाची भिंत कडक होते. आता ही कंडिशन तशी दुर्मिळ आहे, पण हे जर दिसलं तर बहुतेक वेळा आपण ऑपरेशनचा सल्ला देतो. चौथी गोष्ट, खड्यासोबत असणारा पॉलिप म्हणजे गॉल ब्लॅडरमध्ये असलेला पॉलिप. आता पॉलिप, पित्ताशयात पॉलिप म्हणजे भिंतीवर एक छोटी गाठ. अशी गाठ जर 1 सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे
किंवा हा पॉलिप वाढणारा आहे. काही केसेसमध्ये पॉलिप आणि खडे हे दोन्ही एकत्र आहेत, तर ह्या गोष्टीला आपण सिरियसली घ्यायला पाहिजे. नुसत्या पॉलिपबद्दल बोलाल तर गाईडलाईन्स अशी आहे की मोठा पॉलिप युजली मोर दॅन 2 सेंटीमीटर किंवा 1 सेंटीमीटरचा पॉलिप आणि सिम्पटम्स असतील तर पित्ताशय काढायला पाहिजे. आणि पाचवा आणि महत्त्वाचा, आपलं वय जर 50पेक्षा जास्त आहे. स्त्रियांमध्ये ह्याचा पित्ताशयाच्या कॅन्सरचं प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे, विशेषतः 50 नंतर. अशा केसेसमध्ये जिथं खडे हे 20 ते 30 वर्षांपासून आहेत, बऱ्याचदा पित्ताशयामध्ये कोलेसिस्टायटिस म्हणजे दुखून अटॅक येऊन झालेला आहे, अशी पार्श्वभूमी जर तुमच्या केसमध्ये असेल तर आज त्रास नाही म्हणून सोडून द्या, हे उत्तर तुमच्यासाठी लागू पडत नाही. त्यामुळं वारंवार अटॅक होत असतील तर ऑपरेशन पुढं ढकलू नका. आणि 6वी गोष्ट, वारंवार अटॅक येऊनही ऑपरेशन पुढे ढकलणे. दर काही महिन्यांनी उजव्या बरगडीखाली दुखणं, उलट्या होणं, जेवणानंतर जडपणा वाटणं आणि प्रत्येक वेळी एखादी पेनकिलरची गोळी घेऊन विषय टाळणं. प्रत्येक अटॅक म्हणजे आणखी सूज, आणखी स्कारिंग. शिवाय खडा जर नळीत घसरला तर कावीळ किंवा पॅनक्रियाटायटिस म्हणजे स्वादुपिंडावर सूज. आता ही तर इमर्जन्सी कंडिशन आहे. आपण एपिसोड 15 मध्ये पॅनक्रियाटायटिसबद्दल सविस्तर सांगितलंय, तुम्ही बघू शकता. बर, मग काय करायचं? 3 स्पष्ट रस्ते. पहिला, खडे आहेत, त्रास नाही, वरचं एकही हाय रिस्क लक्षण नाही, घाबरू नका. वर्षातून एकदा सोनोग्राफी करा, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुम्ही ऑब्झर्वेशनमध्ये राहू शकता. दुसरं, हाय रिस्क चेकलिस्टमधलं तुम्हाला काहीही लागू होत आहे, तुमच्या GI सर्जनला भेटा. आजच पित्ताशयाचं ऑपरेशन लॅप्रोस्कोपी पद्धतीनं म्हणजे दुर्बिणीनं छोट्या छिद्रातनं होतं. बहुतेक रुग्ण दुसऱ्या दिवशी घरी जातात. आणि महत्त्वाचं, हे काढलेलं पित्ताशय सुद्धा आपण नेहमी बायोप्सीसाठी पाठवतो. क्वचित प्रसंगी अशा केसेसमध्ये कॅन्सर अगदी सुरुवातीच्या स्टेजला असेल तर तो दिसतो, आणि अशा स्टेजला सापडले तर फक्त गॉल ब्लॅडर काढण्याची सर्जरी सुद्धा तुमच्या ह्या आजाराला पूर्णपणे बरी करते. खडे विरघळवणाऱ्या जाहिरातींपासून सावध राहा. तेल, लिंबू, स्टोन क्रश चूर्ण यांनी पित्ताशयाचे खडे विरघळत नाहीत. ह्या भ्रमात राहून वर्ष घालवणं किंवा वर्षानुवर्ष वाट बघणं हाच खरा धोका आहे. खडे विरघळत नाहीत, फक्त तुमचा वेळ विरघळतो. थोडक्यात म्हणजे खडे घाबरण्याचं कारण नाही, पण मोठा खडा 3 सेंटीमीटरपेक्षा जास्त, भिंत जाड झाली आहे, पोर्सेलिन गॉल ब्लॅडर आहे, मोठा पॉलिप आहे, वय 50पेक्षा जास्त आहे, खडे जुने आहेत, वारंवार अटॅक येतोय, यापैकी काहीही असेल तर निर्णय पुढे ढकलू नका. तुमचा सोनोग्राफीचा रिपोर्ट काढा, खड्यांची साईज बघा आणि प्रश्न असेल तर आम्हाला कमेंटमध्ये विचारा, आम्ही रिप्लाय करू. गट टॉक इंडियाला सबस्क्राईब करा. मी डॉक्टर संदीप सबनीस. पुढच्या भागात परत भेटूया. धन्यवाद.